हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण भुर्जी पाव बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेत, एक टोमॅटो चिरून घेतलाय मोठ्या साईजचा आणि एक मिरची आणि वाटीभर कोथिंबीर। तर चला रेसिपी सुरू करूया। तर यासाठी मी इथं एक कढईमध्ये तेल घेतले, एक पळी। त्याच्यात आता आपण कांदा टाकणार आहोत। तर कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता इथे मी चांगला परतून घेते त्याला, जरा कलर चेंज होईपर्यंत। तर जो परतत आला की आता त्याच्यात ते हिरवी मिरची स्वादानुसार टाकून घ्यायची। तर यानंतर त्याला पूर्ण येल्लो होईपर्यंत परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता हा आता चांगला येल्लोइश कलरमध्ये झाला आहे। त्यात आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकल्यानंतर आपण त्याच्यात लगेच 1 चम्मच भरून नमक टाकून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यानंतर ते थोडंसं शिजल्यावरती त्याच्यात आपण बाकी सगळे मसाले जसं की हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला हे सगळं टाकून घेणार आहोत। चिकन मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर त्याला हे सगळे मसाले टाकून मिक्स करून घ्यायचे। ते थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं त्याच्यात, कारण मसाला जळू शकतो। त्याच्यामुळे ते टोमॅटो पण चांगले शिजतात। अजून थोडंसं पाणी ॲड केलं मी त्याच्यात आणि मग ते थोडेसे शिजल्यानंतर त्याच्यात अंडे टाकून घेतले। अंडे टाकल्यानंतर आपण त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचे, कारण मग नाहीतर ते नीट असे खुलखुलीत होत नाही। आणि हे अंडे टाकल्यावर पण थोडंसं पाणी टाकायचं वरतून। तुम्ही बघू शकता इथे मी एवढं पाणी टाकले, त्याच्यामुळे ती भुर्जी चांगली शिजली जाते। आणि शिजतात कोथिंबीर टाकून द्यायची, म्हणजे ती कोथिंबीर पण सुद्धा चांगली शिजते। त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी, हे पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं तर टाकू शकता, थोडीशी साखर टाकायची त्यात, हे तुमच्या टेस्टनुसार। आणि त्यात आपली भुर्जी थोड्या वेळ ती झाकून ठेवून शिजवून घ्यायची 2 मिनिटं। तर भुर्जी शिजते तोवर आपण ह्याचं पाव गरम करून घेऊयात। त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश पाव घेतलेत मी। पॅन आपला तापला आहे, त्या पॅनमध्ये थोडंसं बटर टाकायचं। ते आता बटर टाकले, बटर गरम झालेलं आहे, त्याच्यावर पाव ठेवायचे असे मधून कट करून। तुम्ही बघू शकता इथे मी 3-4 पाव टाकले, त्यावरून पण बटर लावून घेतले। आता त्यांना 2 साईडून चांगलं थोडंसं मीडियम क्रिस्पी भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे किती छान दिसतात हे पाव। आणि ते भाजल्यानंतर गरम भुर्जी आणि पाव सर्व करूया आपण। तुम्ही बघू शकता इथे फक्त 2 मिनिटासाठी हे भाजून घ्यायचे। तर तुम्ही आता बघू शकता आपण इथं सर्विंग करूया। तर पहिल्या प्लेटमध्ये आपण बाजूला भुर्जी टाकून घेऊया आणि तिथे 2 पावांसोबत ही सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे किती टेस्टी दिसते। सो थँक्स फॉर वॉचिंग, बाय गाईस।